नमस्कार, दी सरलास किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दह्यातल्या खुसखुशीत मिरच्या साबुदाणा शेंगदाणे मिक्स करून कशा करायच्या त्यासाठी आपण ढोबळी मिरची आणायची आणि ती कशी भरायची ते मी सांगते। आता दह्यातल्या खुसखुशीत मिरच्या करण्यासाठी आपण या हिरव्या ढोबळी मिरची आहेत या घेतल्या आहेत। त्यासाठी मीठ, शेंगदाणे, कच्च्या शेंगदाण्याचं कूट आणि भिजवलेला साबुदाणा आणि दही या मिरच्या कापून आपण दह्यात भिजवलेल्या आहेत। त्या कशा कापायच्या ते सांगते। त्यासाठी मिरचीला अशी उभी चीर द्यायची आणि त्यातनं आपण असं बी काढून घ्यायचं आहे। मी आधी बी काढून घेतलंय, असं बी काढून घ्यायचं आणि मग या अशा मिरच्या आपण रात्रभर दह्यात किंवा आपल्या जवळ आंबट ताक असेल तर ताकात रात्रभर भिजत ठेवायच्या। या मिरच्या मी अशा भिजत ठेवलेल्या आहेत। आता याच्यात आपण हे साबुदाणा आणि शेंगदाणे मिक्स करून याच्यात भरूया। या दह्यामध्ये असं दही टाकून रात्रभर भिजत ठेवलेले आहेत। त्या आता चांगले भिजलेले आहेत। याच्यात आपण असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात आपण आता साबुदाणा आणि कच्च्या शेंगदाण्याचं कूट चांगलं मिक्स करून भरूया। एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आणि थोडे अर्धी वाटी कच्च्या शेंगदाण्याचं कूट घेतला। त्याच्यात मीठ टाकलं थोडंसं चवीपुरतं। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। हे आता छान मिक्स झालेलं आहे आणि आता मिरची मध्ये कसं भरायचं ते सांगते। याच्यामुळे मिरच्या खूपच खुसखुशीत लागतात। हे असं याचं तोंड उघडून याच्यामध्ये हे आपण भरायचं आहे। साबुदाण्याचं कूट, साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट याच्यात असं भरायचं आणि असं ताटामध्ये ठेवायचं, वाळवायसाठी ठेवायचा। तो असं भरून घ्यायचा। खूप छान प्रकारे भरला जातो हा मिक्स केलेला साबुदाणा आणि शेंगदाणे। आणि मग या अशा वाळत ठेवायच्या। या मिरच्या आपल्या अशा भरून झालेल्या आहेत। या आपण चांगल्या कडक उन्हात वाळवायच्या आणि वाळल्यावर आपण खिचडी सोबत किंवा जेवणात कशा सोबतही खाऊ शकतो। या चांगल्या तळल्यावर या एकदमच कुरकुरीत होतात आणि चांगल्या खाव्याशा वाटतात। अशा मिरच्या आपण आता वाळवूया। या मिरच्या सगळ्या मिरच्या अशा भरायच्या आणि कडक उन्हात चांगल्या वाळवायच्या। वाळल्यानंतर आपण त्या तळून बघूया, एकदम खुसखुशीत होतात। तुम्हाला पण आवडतील त्या मिरच्या चांगल्या भरून झालेल्या आहेत। आता या आपण उन्हात वाळत ठेवूया। 2-3 दिवस चांगल्या उन्हात वाळल्या की मग नंतर तळून बघू। या दह्यातल्या मिरच्या 3-4 दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवल्या आहेत। आता या वाळून चांगल्या तयार झालेल्या आहेत। याला आपण आता फ्राय करूया। दह्यातल्या मिरच्या तळण्यासाठी आपण तेल गरम केलेलं आहे। तेल आता चांगलं गरम झालेलं आहे। आपण त्याच्यात एक एक करून मिरच्या टाकूया। या अशा मिरच्या तयार झालेल्या आहेत। या आपण तेलात तळूया आता। या मिरच्यांमध्ये आपण साबुदाणा
साबुदाणा आणि दाण्याचा कूट भरलेला आहे, त्याच्यामुळे या आपल्याला उपासाला सुद्धा चालू शकतात आणि चवीला खूपच छान लागतात. असे या मिरच्या तळून झालेल्या आहेत, आपण काढून घेऊ. या दह्यातल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत. या खूपच खुसखुशीत आहेत आणि या खिचडी सोबत किंवा जेवणासोबत सुद्धा छान लागतात. आणि तुम्ही उपासाला सुद्धा या मिरच्या भगर सोबत किंवा साबुदाण्याच्या उसळी सोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला नक्कीच आवडतील, तुम्ही करून पहा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.